त्यामध्ये जरी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाची आघाडी होत नसली तरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समोर आली आहे। खरं तर पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार हे अजित पवारांच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील असा प्रस्ताव पुण्यात आला होता। यावरच पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा फिसकटली। सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। सूरज, काय अधिकचे अपडेट्स आहे? सौरभ, आपण पाहिलं तर पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असा चर्चा होता। मात्र पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही हे ठाम झाले। कारण आपण पाहिलं तर पुण्यामध्ये अजित पवार गटाने जो प्रस्ताव दिला होता शरद पवार गटाकडे, की त्यामध्ये असं म्हटलं होतं की शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढतील। त्यामुळे काहीशी नाराजी शरद पवारांच्या गटामध्ये होते आणि त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे आता पूर्णपणे या चर्चा आता बंद झाले। कारण की दोन्ही राष्ट्रवादीची युती पुण्यामध्ये होणार आहे। आता हे पूर्णपणे युती होणार नाही हे अखेर स्पष्ट झाले। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी हे एकत्र येणार आहेत। कारण आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे यांनी बैठक घेतली होती। त्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली। त्यानंतर आपण पाहिले तर रात्री सुद्धा अजित पवार पिंपरी चिंचवड शहरामध्ये आले। त्यांनी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि ही चर्चा सकारात्मक झाली असल्याची माहिती मिळते। दोन्ही राष्ट्रवादींनी या ठिकाणच्या जागा वाटपाबाबत तडजोड केली असल्याची सुद्धा माहिती मिळते। ज्या 2 जागांसाठी शरद पवार गट आग्रही त्या जागा सुद्धा शरद पवार गटाला देण्यात असल्याची माहिती सुद्धा मिळते। आणि राहिला विषय चिन्हाचा, तर दोन्ही राष्ट्रवादींची जे हे चिन्ह आहेत ही वेगवेगळे राहणार असल्याची माहिती सुद्धा खात्रीदायक सूत्रांकडून समोर येते। मात्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असले तरी शरद पवार गटाला किती जागा मिळतील, त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळते हे सुद्धा अद्याप निश्चित झाले नाही। त्यामुळे ही घोषणा नक्की कधी होते हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच सूरज, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।